नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वादाची रसोई। आज आपण छान अशी गोसावळ्याची सुकी भाजी बनवणार आहे। गोसावळ्यालाच काही भागात गिलकी असे म्हणतात। तर त्यासाठी एक कढई घ्यायची, कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड करायचे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे ॲड करायचे। जिरे मोहरी छान फुलले की त्याच्यामध्ये कट करून घेतलेलं लसूण ॲड करायचे। लसूण आपल्याला थोडासा परतून घ्यायचे 1 मिनिटासाठी। लसूण छान परतला की त्याच्यामध्ये कट करून घेतलेला कांदा ॲड करायचे। कांदा पण आपल्याला गोल्डन कलरवरती परतून घ्यायचा आहे। ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे। अगदीच गोल्डन कलर नाही, पण कांदा ट्रान्सपरंट झाला पाहिजे एवढं आपल्याला परतून घ्यायचं आहे। कांदा आता आपल्याला छान परतून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता ॲड करूया। कढीपत्ता पण कांद्याबरोबर थोडासा परतून घेऊया। आता मी कढीपत्ता पण छान परतून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये भिजवलेली तुरीची डाळ ॲड करायची आहे। तुम्ही कोणतीही डाळ ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार। मी माझ्याकडे तुरीची डाळ अवेलेबल होती तर मी तुरीची डाळ ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे। तुरीची डाळ पण कांद्याबरोबर 1 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायची। आता तुरीची डाळ मी छान परतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये कट करून घेतलेली गोसावळे ॲड करायचे आणि ही गोसावळी पण आपल्याला 2 मिनिटासाठी कांद्याबरोबर छान परतून घ्यायचे। तर मी 2 मिनिट छान गोसावळी परतून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला कांदा लसूण मसाला ॲड करायचा आहे। तुम्ही जो मसाला खाता तो मसाला तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। काही ठिकाणी काळा मसालाही खाल्ला जातो तर तुम्ही तो ॲड केला तरी चालेल। अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे, 1 चमचा धनेपूड ॲड करायचा आहे, अर्धा चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये। आता हे सर्व मसाले छान गोसावळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला। पाहू शकता तुम्ही अगदी छान मसाले एकत्र झालेले आहेत। आता ह्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे। शेंगदाण्याच्या कूटामुळे भाजीची कन्सिस्टन्सी मेंटेन होते। तर मी छान शेंगदाण्याचं कूट पण ह्या भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहे। शेंगदाण्याचं कूट आता आपलं छान मिक्स झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता ह्याच्यामध्ये भाजी शिजण्या एवढं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। मी अर्धा ग्लास एवढं पाणी ॲड केलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये हे गोसावळे मिक्स करून घ्यायचे आहेत एकदा आपल्याला। मी आता ही गोसावळी छान पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहेत, पाहू शकता तुम्ही। आता काय करायचं, ह्याच्यावरती भाजीवरती आपल्याला प्लेट झाकायचे आणि भाजी 5 ते 10 मिनिटासाठी शिजू द्यायचे। 10 मिनिटानंतर जेव्हा तुम्ही प्लेट काढाल तेव्हा अगदी तेल छान भाजीला सुटलेलं असेल आणि अगदी भाजी 10 मिनिटात तयार होते, शिजते व्यवस्थित। आणि ही भाजी भाकरीबरोबर, भाताबरोबर, वरण भाताबरोबर खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आता मी भाजीवरती भरपूर अशी कोथिंबीर ॲड करते। कोथिंबीर पण भाजीमध्ये छान एकदा मिक्स करून घ्यायची आणि आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे। मी ही भाजी ऑफिसच्या टिफिनसाठी बनवलेली होती। तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये किंवा शेतामध्ये नेण्यासाठी सुद्धा ही भाजी बनवू शकता। तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करून सांगा। आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील